प्रेमाचे दुसरे नाव त्याग. राहुल नेहमी खुश असायचा, अगदी आनंदात. त्याच्या आनंदाचं कारणही तसंच होतं. त्याची मैत्रीण श्वेता. श्वेता व राहुलचं एकमेकांवर फार प्रेम होतं. प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि विश्वास हे जणू काही राहुलला श्वेता आयुष्यात आल्यानंतरच कळत होतं. कारण राहुल लहानपणापासूनच एकटा होता शाळेत. कॉलेजमध्ये कोणी मित्र नाही. लहानपणी आई गेली. वडील कामात व्यस्त असल्याने त्याला प्रेम म्हणजे काय हे श्वेताच्या आयुष्यात आल्यानंतरच कळलं होतं. श्वेता व राहुल याची ओळख एका कॉलेजमध्ये कार्यक्रमादरम्यान झाली होती. त्या दोघांचे विचार अगदी मिळते-जुळते होते. श्वेता ही राहुलला नेहमी समजून घेत असे. त्याला दोघांचे आयुष्य अगदी स्वर्गाहून सुंदर होते. दोघांनीही सोबत भविष्याची स्वप्न पाहिली होती. भविष्याचे स्वप्न बघत रोज दोघे समुद्रकिनारी बसत. राहुलच्या आयुष्यात एकमेकांची सोबत व प्रेम याशिवाय काहीच नव्हते. सगळं आनंदी व छान सुरळीत चालले होते. पण अचानक श्वेताचे राहुलला भेटणे बंद झाले. कॉल पण बंद झाले. त्यांनी फार प्रयत्न केले. तिच्या मैत्रिणींना विचारले, पण त्यांना देखील काहीच माहीत नव्हते. म्हणून तो तिच्या घरी गेला. तेव्हा त्याला समजले की श्वेताचे लग्न ठरले आहे आणि संपूर्ण कुटुंब त्याच्यासाठी गावाला गेले आहेत. राहुल मनातून निराश झाला. त्या गोष्टीवर त्याचा विश्वास बसला नाही. म्हणून तो तिच्या गावी गेला. तिकडे गेल्यावर त्याला समजले की श्वेताचं खरंच लग्न झाले आहे. त्या क्षणी तो काहीच न बोलता निघून गेला. तो शरीराने जरी जिवंत असला तरी मनाने मेला होता. त्याचा प्रेम या गोष्टीवरून विश्वास उडून गेला होता. त्याच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारे प्रेम आता त्याच्या दुःखाचं कारण होतं. म्हणून तो ठरवतो, आयुष्यात सगळं करेन, पण प्रेम कधीच करणार नाही. हळूहळू दिवस निघून जातात. राहुल आता थोडा थोडा सावरत असतो. त्याच्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर येत असते. पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी श्वेता व तिचं प्रेम हे असतंच. आणि प्रेम कधीच करायचं नाही ही भावना देखील. पुन्हा ते दुःखद वेदना, त्रास नको. एके दिवशी सकाळी राहुल मॉर्निंग वॉकला बागेत जातो आणि योगायोगाने त्याला तिथे श्वेता दिसते. 2 मिनिटांसाठी त्याला त्याचे आयुष्य थांबल्यासारखे वाटते. पण दुसऱ्या क्षणी त्याला समजते की आता तिचं लग्न झालं आहे. दोघे एकमेकांना बघतात. राहुल सरळ निघून जातो, पण श्वेता त्याला अडवते. राहुल म्हणतो, आता अडवून काय उपयोग? आपल्या दोघांचे मार्ग वेगळे आहेत. आपण न बोललेलंच बरं. मला पुन्हा वेदना नको आहेत. श्वेता म्हणते, वेदना तर मी पण सहन केल्या आहेत, कारण प्रेम मीही केलं होतं. राहुल विचारतो, मग का केलंस तू असं? श्वेता सांगते की काही गोष्टी आपल्या हातात नसतात. परिस्थिती, भाग्य व नियती यानुसार त्या बदलतात. आपल्याबद्दल घरी समजल्यावर माझ्या वडिलांची तब्येत बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मला काय करावे ते सुचेना. आम्ही सर्व कुटुंब तणावात होतो. बाबांनी जर बरं व्हावं असं तुला वाटत असेल तर तुला आत्ता आम्ही सांगू त्या मुलाशी लग्न करावं लागेल, असं मला आईने सांगितलं. मी मुलगी या कर्तव्यापुढे बंदिस्त होती. मनात नसतानाही मला लग्न करावं लागलं. मी आपल्या प्रेमाचा त्याग करून माझं मुलगी असण्याचं कर्तव्य पार पाडलं. सगळ्यांचा विरोध करून मी तुझ्याकडे आले ही असते, पण त्यात फक्त आपण दोघं सुखी राहिलो असतो. बाकीच्यांना दुःख देऊन फक्त आपणच सुखी राहणं हे तर नाही ना शिकवत प्रेम. राहुल म्हणाला, पण अगं माझं काय? श्वेता म्हणाली, राहुल, प्रेम तर आपलं नेहमीच आहे एकमेकांवर. फक्त आता मी तुझी प्रेयसी नाही, मैत्रीण आहे. प्रश्न फक्त दृष्टिकोनाचा आहे. आपण समजतो ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न झालंच पाहिजे. प्रेम ही खूप पवित्र भावना आहे. त्यासाठी लग्नाच्या बंधनात अडकण्याची गरज नाही. जसे राधाकृष्णाचे प्रेम होते, मैत्रीपूर्ण, निर्मळ, पवित्र, तसंच आपलं प्रेम हे त्यागाचं प्रतीक आहे. आपण आपल्या प्रेमाचा त्याग केला, पण त्यातून खूप लोकांना आनंदी केलं. आणि आता तू पण आयुष्यात पुढे जा. प्रेम हे खूप सुंदर आहे. फक्त ते एकदा मिळाला नाही म्हणून प्रेम करणं सोडायचं नाही. आणि मी तर आहेच ना तुझ्यासोबत, तुझी एक चांगली मैत्रीण म्हणून. नेहमी तुझ्यासाठी एक चांगली मुलगी शोधू आपण.
राहुल 2 मिनिटं थांबला. त्याचे डोळे पाणावले व श्वेताला म्हणाला, किती सुंदर समजून सांगितलं तू मला. सगळं जसं पहिलं सांगायचीस. बरं झालं आज आपली इथे भेट झाली. माझे सगळे गैरसमज दूर झाले. पण माझी एक अट आहे. आता लग्नासाठी मी मुलगी शोधू. ती पण अगदी तुझ्यासारखीच समजून सांगणारी हवी. श्वेताने लगेच होकार दिला. मग दोघेही पार्कमधून गप्पा मारत आपल्या घरी गेले. पण प्रेम म्हणजे त्याग व निस्वार्थीपणा ही एक नवीन परिभाषा समजावून गेली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.